सौमित्र, मला तुला भेटायचंय. हो हो राधा, मला सुद्धा भेटायचंय. निघतोच आहे मी, अर्ध्या तासात पोहोच. हा लवकर ये. काही झालंय का? तू एवढी पॅनिक काय? माझी सहनशक्ती संपली आहे या शन्यामुळे. पेशन्स पाहते ही शन्या. तुला किती वेळा सांगितलंय, ती शनाया तुला काही ना काही करून त्रास देणारच आहे, पण तू नको ना लक्ष देऊस, इग्नोर हर. हो, पण आज घरी आली होती आईंना भेटायला. कटलेट वगैरे घेऊन आली होती. आज ही आली, उद्या हे सुद्धा येतील. नाही नाही नाही, असं काही होणार नाही. हे सगळं व्हायच्या आधीच आपण काहीतरी ठरवूया. ओके चालेल, येतो मी, मग बोलूया. लवकर ये. हॅलो. काय मॅडम, फाईल परत विसरलात? तुम्ही परत फोन केलात? कोण आहात तुम्ही? कोण आहात? तुम्हाला दुसरा उद्योग नाही का हो? अहो तुम्हाला सावध करतोय. हे बरं आहे, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच कर. तुम्हाला ना पोलिसात देईन, तेव्हा बरोबर ठिकाणावरती याल. अहो माझी कंप्लेंट करण्याऐवजी पोलिसांना सांगा की तुमची फाईल गायब झाली आहे. जा, जाऊन बघा ऑफिस मध्ये. उगाच काहीतरी बोलू नका, गप्प बसा. हॅलो हॅलो हॅलो. वहिनी काय झालं? नाही, मला आधी चेक करू द्या. मॅम काय झालंय? आनंद भाऊजी, नाहीये ती फाईल. कुठली फाईल? ती इंटरनॅशनल प्रोजेक्टची फाईल. इन्स्पेक्शन फाईल म्हणताय का तुम्ही? हो, तीच ती फाईल. हो, ती इथेच होती, असं कसं जाणार ती? नाहीये ती फाईल. ती गायब झाली आहे. काय? हो, ती गेली कुठे ती फाईल? नाही नाही वहिनी, तुम्ही शांत व्हा, आपण ते शोधूया. मॅम इथे कोणी मीटिंग नंतर आलंच नाहीये. कशी शांत होऊ मी? ती फाईल महत्वाची आहे, ती नाहीये इथे. काय कुठे गेली ती फाईल? प्लीज आपण ते बघूया, आपण शांतपणे बघूया मॅम, प्लीज. तुम्ही थांबा, आपण शोधूया. मी माझ्या डेस्कवर बघून येते. मी बाहेर सगळ्यांना विचारतो, तुम्ही शांत व्हा. हो प्लीज पटकन बघ. ऐका, आपल्या जे इन्स्पेक्शनची फाईल आली होती, मला माहित नाही कोणाला माहिती असेल की नाही, पण ती कोणी बघितली आहे का? त्या ब्लॅक कलरचं फोल्डर होतं. नाही बघितली तर पटकन. नाही, बाहेर नाही आहे कुठेच, पण प्लीज तुम्ही जरा शांतपणे विचार करा आणि मला सांगा की तुम्ही ती फाईल बाहेर घेऊन गेला होतात का? नाही हो. काय झालंय? ती एक फाईल गायब झाली आहे इथनं. कसली फाईल? अरे ती इंटरनॅशनल प्रोजेक्टची. एक मिनिट थांब, इथेच असेल ती फाईल, आपण शोधूया. शांत हो. नाही, मी बघितली ना सगळीकडे. तुला कळतंय का? अरे त्या माणसाचा फोन आला होता, त्यांनी मला सांगितलं की ड्रॉवर मध्ये फाईल नाहीये. त्यालाही कळलंय ते. त्या माणसाला कळतंय कसं तू ड्रॉवर मध्ये फाईल ठेवली होतीस ते? अरे कोण आले हा माणूस?
काय हवंय त्याला आणि का तो सतत असं करतोय? तेच तर कळत नाहीये. आकडे असेल ती फाईल कुठे गेली असेल आणि हे सगळं कोण करत असेल? राधिकाची फाईल. आता राधिकाचा इगो डाऊन होईल. रडेल ती, माझी फाईल, माझी फाईल, माझी फाईल. इम्पॉर्टंट फाईल चोरीला गेली आणि ही फाईल मी चोरली आहे तुझ्यासाठी. अरे यार, पण ही राधिकाची इम्पॉर्टंट फाईल आहे ना. अरे पण तू ही कशाला आणलीस यार? ही नको आपल्याला. अरे पण मी तुझ्यासाठीच तर केलं यार. केड्या, पण मी आणलं नाही. तू म्हणतोस तशी एवढी इम्पॉर्टंट फाईल आहे तर तिथे किती गोंधळ उडाला असेल. राधिका टेन्शन मध्ये असेल आणि सगळ्यांनाच प्रॉब्लेम ना. अरे पण भाई तेच हवंय ना आपल्याला. आपल्यामुळे जर कोणाला प्रॉब्लेम क्रिएट होत असतील ना तर आपल्याला हे नकोय. अरे असं काय बोलतोय यार तू? केड्या, मी जे भोगलंय ना तेच बोलतोय. आणि आता तू पण लक्षात घे, हे बघ, आपण आयुष्यामध्ये चुका केल्या ना तर आज ना उद्या त्याची फळं भोगावीच लागतात आणि त्यातनं सुटका नसते बाबा. अरे कसला फिलॉसॉफी झाडतोय यार. अरे भाई यात तुझाच फायदा आहे. तेच ना केड्या, आजवर स्वतःचाच फायदा बघत स्वार्थीपणानं जगलोय ना मी. काय मिळालं मला यातनं? अरे हा ना, तुला काय मिळालं? काहीच मिळालं नाही. उलट तुझा अपमान झाला, तुला त्रास झाला. हा पण माझ्याही चुका होत्याच ना केड्या. टाळी काही एका हाताने वाजत नाही. मी चुका केल्या, त्याची फळं मी भोगली. पार त्या राधिकानं मला सगळ्यातून बेदखल केलं. आई बाबांनी तर माझं नावच टाकलं. आमचा मुलगा आम्हाला मेला असं म्हणतायत ते. अथर्वपासूनही मला दूर केलं. ऑफिसमध्ये, घरामध्ये कोणालाही मी नकोय. पाहिलं ना कसा अपमान करून बाहेर काढलं मला. अरे भाई 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 तू रो मत. रडू नको तर काय करू केड्या. हे सगळं मी भोगलंय ना ते कसं ते माझं मला माहितीये. काय राजासारखा जगलोय रे एकेकाळी. आज बघतोस ना माझं पार प्याद झालंय. प्याद रस्त्यावर आलोय मी. काय नाही केलं रे. मोलमजुरी केली, ती हातगाडी ओढली, पंक्चर काढली आणि इतकंच नाही तर त्या सुलक्षणाबाईंना जितकं फडाफडा बोलायचं ना मी, त्यांच्याच घरामध्ये 2 वेळेसच्या जेवणासाठी भांडी घासली आणि सतत पदोपदी त्यांच्याकडून अपमान सहन केले. आणि आज परत तू येऊन मला म्हणतोस की ही फाईल आपण आणूया. काय होईल याने? काय होईल? काय होईल? अरे ऑफिसमध्ये प्रॉब्लेम होईल. राधिकाला टेन्शन, सगळ्या ऑफिसवाल्यांना प्रॉब्लेम होईल ही फाईल ठेवून घेतल्याने. हा मग काय करायचं? तेच करायचं. हा तेच करायचं. तेच करायचं कारण आपल्याला तेच हवंय ना. हा फाईल हरवली हे कळले मॅडमला. देवा, मला कशात अडकवू नकोस रे बाबा. हे बघा, राधिका मसालेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाची फाईल हरवली गेली. ती सापडली नाही तर खूप मोठा इश्यू होऊ शकतो. सो प्लीज तुम्ही सगळे कॉपरेट करा. आणि तुम्हाला त्या फाईल विषयी काही माहीत असेल तर प्लीज सांगा. पण सर, आम्हाला खरंच काही माहीत नाहीये. हो सर, आम्हाला काहीच माहित नाहीये सर, आणि आम्ही सुद्धा राधिका मशालेशी इमान ठेवूनच आहोत. हो सर, आणि काही माहिती असेल तर आम्ही सांगणारच ना. हो ना सर. पण मला हे कळत नाहीये की केबिनच्या ड्रॉवरमध्ये इतकी सुरक्षित ठेवलेली फाईल अशी कशी गायब होऊ शकते. तेच तर ना कदम, म्हणूनच प्रत्येकाला विचारलं जात आहे. अदरवाईज नसतं विचारलं. कदम, मला सांगा, तुम्ही पाहिली आहे का फाईल? नाही मॅडम, म्हणजे मीटिंग झाल्या झाल्या लगेचच मी बाहेर पडलो होतो. तसं नाही म्हणते मी. कोणी घेतलीये, रेफरन्स साठी पाहिलीये, बाहेर आणलीये? नाही मॅडम, म्हणजे मला नाही माहिती. रघु, हां सर. ऑफिसमध्ये कोणी आलं होतं का? नाही सर, मी सकाळपासून इथंच आहे. असं कोणी झालं नाही बाहेरून. अरे पण असं झालंच कसं? बाहेरनं कोणीच आलं नाहीये याचा अर्थ हे काम इथल्याच कोणाचं तरी. मॅडम, आम्ही सगळे इकडे खूप विश्वासाने काम करतो. माणूस दुखावला जातो मॅडम. मुद्दा विश्वासाचा नाहीये आणि दुखावण्याचाही नाहीये. मुद्दा हा आहे की आता ही महत्वाची फाईल हरवली आहे, ती आपण शोधायला पाहिजे. या फाईलमुळे सगळ्यांचं नुकसान होऊ शकतं, नोकऱ्या जाऊ शकतात लोकांच्या. ए बा, मला वाद नकोय, फाईल शोधूया.
मला तुमच्या कंपनीत बोलायचा काही अधिकार नाही, पण तरी अशा कठीण प्रसंगातच माणसांची खरी पारख होती. सो आपापसात भांडण्यापेक्षा आपण सगळे मिळून फाईल शोधूया प्लीज. काका, हा ये गोविंदा ये, ठेव चहा ठेव. काका बिस्किट. चलू सर. घ्या नाना, चहा घ्या. नको चहा महाजाती. आज दिवसभरात 5-6 वेळा चहा झालाय हो. नाना घ्या हो. नाही हो, पित्त वाटतो. चंद्रराव, आपण इथे गप्पा मारायला बसलोय आणि तुम्ही वर्तमानपत्रात तोंड खुपसून काय बसलोय? अहो, वर्तमानपत्र जरी वाचत असलो ना तरी माझं लक्ष आहे तुमच्या बोलण्याकडे. तुम्ही अपघाताविषयी बोलताय आणि मी निसर्गानं केलेल्या घाताविषयी वाचतोय. बघा ना, कोल्हापूर, सातारा, सांगली या महापुरामुळे किती नुकसान झालंय. छोटी मोठी गावं तर वाहून गेलीच, पण शहराचं देखील किती नुकसान झालंय. हो ना, ह्या वर्षी तर अतिरेकच झालाय. कसं आहे महाजनी, पाऊस पडला तरी प्रॉब्लेम, नाही पडला तरी प्रॉब्लेम. वसंतराव विदर्भातले, त्यांच्याकडे पाऊस कमी आणि दुष्काळ जास्त. काय हो? हो, पण नानासाहेब यावर्षी विदर्भात पाऊस मुबलक पडलाय. तसं एवढं काही टेन्शन नाही, पण इकडे कोल्हापूर, सातारा, सांगलीकडे खूप जास्त झाला. हो ना, आणि सगळं जनजीवन विस्कळीत झालंय. लोकांची घरं वाहून गेली आहेत. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा भागवणंही शक्य झालेलं नाहीये. हो, पण अख्खा महाराष्ट्र उभा राहिला त्यांच्या पाठीशी, नाही का? हो, अनेक संस्था आपापल्या परीने मदत करतायत. प्रत्येक माणूस शक्य होईल एवढी मदत करतोच आहे. एका वर्तमानपत्राचा एडिटर होण्याआधी मी पण खूप फील्ड वर्क केलंय बरं का. हो, आता तुमच्या त्या नागपुरातल्या मोवाडला पूर झाला ना, त्यावेळेला मी तिथं प्रत्यक्ष जाऊन काम केलंय. संत्र्याच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या होत्या. अहो, 5 रुपयाचं नाणं खिशातून पडलं तर आपण केवढा आटापिटा करतो, आणि तिथे लोकांचं लाखो रुपयाचं सामान, स्वतःचं राहतं घर डोळ्यासमोर वाहून जात होतं. सामान गेल्याचं काही दुःख नाही हो, पण जेव्हा जीवाभावाची नात्यातली माणसं जातात ना, फार त्रास होतो. अगदी बरोबर बोललात नानासाहेब तुम्ही. जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे. हो, आणि आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत असं नुसतं म्हणून नाही भागवतो. त्यांच्यापर्यंत ती मदत पाठवायला पाहिजे. आपल्या सोसायटीतच बाहेर एक सेवाभावी संस्था आहे, ते पूरग्रस्तांसाठी सामान आणि खायच्या वस्तू पाठवणार आहेत. मी माझा खारीचा वाटा उचलायचं ठरवलंय. तुमची तयारी असेल ना तर. तयारी असेल असं काय विचारता तुम्ही महाजनी? तयारी काय, मदत करायचीच आपण. काय हो हो, नक्कीच. म्हणजे काय, मला खात्री होती तुम्ही नक्की होकार देणार म्हणून. अहो, देशातल्या प्रत्येकाने जर असा विचार केला ना तर हे लोक त्या दुःखातनं लवकर सावरतील. नाना, मी त्यांना लगेच फोन करून सांगतो. तोपर्यंत तुम्ही चहा घ्या. चहा आता नाही, चहा आता मदत पोचल्यानंतरच. ठीक आहे, मी कळवतो त्यांना. मला वाटलं तू बदलला. किड्या, माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाही. मी सुद्धा इतके दिवस साळसूद असल्याचं, गरीब असल्याचं नाटक केलं. नाटक ते यांना गाफील ठेवण्यासाठी. बाकी माझा गेम मी सुमडीमध्ये चालूच ठेवला होता. पाहिलंच ना तू, शनायाला कसं इंडिपेंडेंट केलं ते. तिची आई तिच्यापासून आधी वेगळी काढली, त्यामुळे आई गेली तिची कुठेतरी, पैसे आपल्याकडेच राहिले ना. आणि त्यानंतर शनाया स्वतःच मला गुलमोहरला घेऊन आली की नाही. पण मी काहीच नाही केलं. माझ्यावर कोणाचाही संशय नाही. या लोकांना वाटलं गुरुनाथ सुभेदार संपला, त्याचं पार प्याद झालंय, प्याद. पण मी माझी प्यादी सगळीकडे पेरून ठेवली आहेत केड्या. ऑफिसमध्ये कदम, महाडिक आणि राजवाडे
आणि गुलमोहरमध्ये शनाया आहेच. त्यामुळे आता माझा खेळ ही माझी प्यादी पुढे खेळतील बघ. राधिकाचा बदला तर मी घेणारच आहे. गुरुनाथ सुभेदार इज बॅक. बॅक विथ अ बँग. भाई काय डोकं आहे तुला? हा तेरे तेज दिमाग को सलाम. लोमडी आहे तू, लोमडी. ए अरे कौतुक करतोय भाई, कौतुक करतोय. अरे म्हणजे काय झालं, सगळ्यांना असं वाटलं गुरुनाथ सुभेदार आता संपलाय. हा तो असा खल्लास झालाय. पण तू काय रंग बदलला यार, सरड्यासारखा रंग बदलला, सरडा. अरे कौतुक करतोय भाई, कौतुक करतोय. बदलायचा तर प्रयत्न केला होता ना मी केड्या. नाही हे सगळं जर केलं असतं आणि राधिकाने निमूट ऐकलं असतं तर सगळी कंपनी तिनेच हँडल करायची होती ना, आणि मी माझी पोझिशन मेंटेन केली असती. पण नाही, त्या दिवशी ते 35 करोड काय उगीच घेऊन आलो होतो, तिच्याच कंपनीत इन्व्हेस्ट करणार होतो ना. पण ही एवढा राडा करेल ना याची मला भनकही नाही लागली केड्या. पाहिलं ना कसा अपमान करून मला बाहेर काढलं त्या दिवशी. वाट लावली तुझी. पण केड्या हे सगळं करून राधिकानं स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. आता मी तिचा बदला कसा घेतो ना ते बघच तू. त्यामुळे एक काम कर, ही फाईल तुझ्याकडेच ठेव. मी जोपर्यंत सांगतो तोपर्यंत तुझ्याकडे सांभाळून ठेव. वेळ आल्यानंतर ती कधी बाहेर काढायची ते मी तुला सांगतो. भाई काळजी करू नको, ये फाइल अभी सेफ हैंड में है. बस आता राधिका तुझी पनवती सुरू, आणि ती दोन्ही बाजूने, ऑफिसमध्ये आणि घरी. मी असं ऐकलंय सौमित्र आणि राधिका लग्न ठरलं नाहीये. ठरलं नाहीये, ठरायचंय ना अजून. तोपर्यंत करू दे ना त्यांना काय करायचं ते. बघतोयस ना तू, इथे शनाया आणि मी करत होतो ते लफडं, आणि हे दोघं करतायत ते काय प्रेम, आणि पार लग्नापर्यंत गेल्यात गोष्टी. पण एकालाही सोडणार नाहीये मी. एकालाही सोडणार नाहीये केड्या. 300 करोडची कंपनी आहे ना, ती बळकावून टाक. करोडपती हो यार. पण भाई मला विसरू नको. हा तुला मी कधीच नाही विसरू शकत केड्या, कारण या माझ्या मधल्या काळामध्ये तू नाही मला विसरलास. त्यामुळे तुझे खरंच थँक्स. आतापर्यंत तू जे काही राधिकाला कॉल करत होतास किंवा करून घेत होतास ते कंटिन्यू ठेव. तिला हरॅस करत राहा. इतका त्रास दे ना की राधिकाला वेड लागला पाहिजे, वेड. आज तसंच होणार. तू सेटिंग बघ आपली, सेटिंग. राधिका आता तुझा डाऊनफॉल सुरू. आली राधिका. आई का आलं ग? राधिका का आलं बाई? आई माझी एक महत्वाची फाईल सापडत नाही. अगं जरा शांत हो. मिळेल मिळेल. कुठे ठेवली होती तू, आठव? ऑफिसमध्ये ठेवली होती, ड्रॉवर मध्ये. सगळ्यांनी शोधलं पण कुठे सापडत नाहीये. बर बर, कोणत्या रंगाची आहे? काळ्या रंगाची. मी अथर्वच्या रूम मध्ये पाहून येते. हा ठीक आहे, बघा. नाही तिथे नाहीये खाली. पण राधिका खरं सांगू का, 2 दिवसात मला तुझ्या हातात कुठलीही फाईल दिसली नाही. तू घरात आणलीच नव्हती. तेच तर ना बाबा, मी घरी फाईल आणलीच नाहीये. ऑफिसमध्येच होती ती फाईल, पण तिथे नाही सापडते म्हणून म्हटलं एकदा घरी चेक करावं. ती खूप महत्वाची फाईल आहे बाबा. ती नाही सापडली ना तर खूप मोठं नुकसान होऊन जाईल. सापडेल सापडेल, तू जरा शांत हो. मी त्या रूम मध्ये पाहू का? तिथे तर नाहीये. एकदा बघा ना आई. आहे का आतमध्ये? नाही बघ बरे आहे का? नाही